चला मंडळी, आज बनवूया कांद्याची पात. मस्त अशी कवळी हिरवीगार कांद्याची पात आज बाजारातून मी आणली. थोडीशी हरभऱ्याची डाळ भिजत घातली 5-10 मिनिटं. त्यासाठी लागणारं साहित्य हिरवी मिरची, लसूण आणि थोडंसं चवीनुसार मीठ. हे सर्व आपण टेचून घेऊ. कढईत थोडंसं तेल तापायला ठेवलं होतं आधीच कमी गॅस करून. त्याच्यात आता वाटलेली ही हिरवी मिरची, लसूण आणि मीठ हे चांगलं असं परतून घेऊ. आमच्याकडे थोडं तिखट जास्त खातात म्हणून मी हिरवी मिरची थोडी जास्त घातली. तुम्हाला जमेल तशी मिरची तुम्ही घालू शकता. इथलं पाणी आपण काढून घेऊ. मिरची लालसर चांगली त्याला परतून घ्यायचं. एक छोटासा बारीक टमाटा टाकून घ्यायचा. तुम्हाला आवडत असेल तर टाकायचा, नाही आवडलं तर नाही टाकला तरी चालेल. मस्त असं परतून घ्यायचा. छान मस्त असा वास सुटला फोडणीचा. अशी मिरची लालसर झाली, थोडासा टमाटा वाफाळला काही कांद्याची पात तर टाकून घ्या. भिजवलेली हरभऱ्याची डाळ परतून घ्यायचं.